15-20 मिनिटाचा प्रवास बाकी आहे आमचा. दम लागला आता. सगळे आले. या ना. तर हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ. तर आम्ही तुम्हाला दिसतो आता जेजुरीला. आज जेजुरीला येऊन पुन्हा आम्ही शिखर शिंगणापूरला गेलो, मोरगावच्या गणपतीला गेलो आणि पुन्हा येऊन आता जेजुरीत मुक्काम केला आहे. आणि मस्त काल उशीर झाला त्यामुळं काही घ्यायला जमलं नाही शूट. आणि आता सकाळी आवरलं आहे. 8:30-9 वाजले आणि आता जायचं आहे आम्हाला कराबाईवर. आंघोळी करायचं आहे, देवदर्शन करायचं आहे आणि मग गडावर जायचं आहे. तर तुम्ही बघत राहा. आणि आमचा रूम पण खूप छान आहे. हां, म्हणजे आम्ही जेजुरीत नाही थांबलो, आम्ही मोरगावला थांबलो आहे. कारण रात्री इथंच जेवण वगैरे केलं. आणि इकडं कोंबडा पण आहे. आवाज येतो आहे. तर चला तुम्हाला रूम पण दाखवते आमचा कसा आहे काय. हा बसा ना. आली काय करताय वरती? अच्छा, मारा असं वाटतंय घरी आलोय आपण. हा ना, असं वाटतंय यांना इथंच थांबून घ्या. चला तुम्ही परत इकडे येणार आहे. रिद्धीच्या पप्पांना लय आवडलाय रूम. जो गवा ना असं लहान मुलांचा असतं का तसं मोठं आहे. हा, धनराजला घेतलंय. नाही बसा ना तुम्ही. हो पॅक आहे काही नाही. गाणे छान. हा ना, घर पण छान आहे बघा. रूम वाटतच नाही, डायरेक्ट असं घर वाटतं. म्हणजे घरातच त्यांनी रूम केलेलं आहे. वरती पण आहे, इकडं किचन आहे. इथूच आम्हाला चहा वगैरे मिळाला आहे सकाळी छान. इथून परत एक वरती जायचं आहे. अजून इथे एक रूम असतील. आणि हा आमचा रूम आहे. सध्या थोडा गडबड पसार आहे. इकडं 2 वॉशरूम आणि टॉयलेट बाथरूम आहे. आणि वरती आपण पण बघून येऊ काय. हा या छान मस्त. इथं 2 वरती पण आहे, बंगलाच आहे. आणि ते काका एकटेच असतं इथे. आणि खूप अफोर्डेबल आम्हाला रूम मिळालेला इथं. फक्त 1000 रुपये किंमत आहे. म्हणजे सध्या कोणी इथे नाही आहे, फक्त 1000 रुपयात आम्हाला रूम मिळाला आहे. आणि इथे वरती टेरेस. आणि काकाने खूप छान म्हणजे एकदम मस्त ठेवलेला आहे रूम. एकटेच राहतात ते. त्यांचे 2 फ्लॅट आहे इथे. तुम्ही बघू शकता किती स्वच्छता आहे प्रत्येक रूममध्ये. हे बघा. आणि प्रत्येक रूममध्ये AC पण आहे. आपल्याला जसं लागेल तसं आपण यूज करू शकतो. खूप छान आहे. आणि माझे डोळे थोडेसे सुजलेले दिसत आहेत कारण रात्रीची झोप झाली नाही, लवकर उठलो आम्ही त्यामुळं. आणि आपला टमटम आलंय का. आई ढोले बिना पारशीच आहे तू आज पण. हा ना, सारखी नदीवर आंघोळ करायची आहे तुला. मी गच्ची पाहून आली छानपैकी. ती नाही कशी रात्री मी तुला जादू मध्ये दाखवली होती. त्या शिडीवर मी लक्की चढली. अच्छा, मला भीती बी नाही वाटली. तू डेंजर आहे ना. चला. तर आम्ही रात्री मुक्कामाला पुन्हा मोरगावला आलो होतो. तर याआधी तुम्ही बघितलं की आम्ही शिखर शिंगणापूरचं दर्शन घेतलं. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा मोरगावला येऊन मुक्काम केला. आणि आता आम्हाला जायचं होतं जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्यायला. तर माझंही आवरून झालेलं होतं. चल ना बाई, यायचं नाही का तुला? थांबते का इथंच? आय रिद्धी, आहो निघावं असं वाटतंय का नाही? ए रिद्धू बाई निघ ना बाळा. नको तू इथं थांब, आम्ही येतो तिकडनं दर्शन घेऊन. थांब इथंच तू. तिचं लक्ष तरी आहे का? आम्हाला मोरगावला इतकी छान रूम मिळाली होती, अगदी घरासारखीच वाटत होती. त्यामुळं कोणाचीच इच्छा लवकर उठण्याची होत नव्हती. सगळेजण एकदम निवांत करत होते, म्हणजे सगळं निवांत आवरत होते. पण मग सर्व आवरलं आणि आता आम्ही निघालो होतो कराबाईच्या दर्शनासाठी. कारण सर्वात आधी जेजुरीचं दर्शन घेण्याआधी कराबाईवर जावं लागतं, तिथे अंघोळी कराव्या लागतात. तर इकडे मिस्टर, रिद्धीचे पप्पा आणि रिद्धी बघा. रिद्धी तर पाणी म्हटलं की रिद्धीला मस्ती येते. तर असं त्या तिघांनीही आंघोळी केल्या. आम्ही हातपाय धुतले
आणि तुम्ही करा नदीचं पात्रही बघू शकता, खूप मोठं होतं. म्हणजे आपले डोळे म्हणजे आपल्या डोळ्यांची नजर जाईल तिथपर्यंत त्याचं पात्र होतं आणि भरपूर पाणी होतं. पण रिद्धी बघा, रिद्धी पाण्यात गेली म्हटलं, रिद्धीला भीती पण वाटत नाही पाण्याची बिलकुल पण तसं मला पाण्याची भीती वाटते, त्यामुळं मग मी जास्त काय आतमध्ये गेली नाही. फक्त म्हणजे किनाऱ्यावरच मी हातपाय वगैरे धुतले, कारण इथे हातपाय धुवून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला देवांची तळी भरायची असती, देवांनाही इथे स्नान घालायचं असतं. आणि असं म्हणतात की सर्व देव या नदीवर स्नानासाठी येत असतात. तर चला, आणि इकडे बघा रिद्धी एवढ्या खोल पाण्यात, म्हणजे तिने स्विमिंगचा क्लास लावलेला आहे, त्यामुळे रिद्धीला भीती नाही वाटत पाण्याची. तशी तर सर्वांना माहिती रिद्धी आपली डॉन आहे. तर मी हातपाय धुतले, मिस्टरांची आंघोळ झाली होती, तर मी मिस्टरांचेही पाय धुवून आशीर्वाद घेतला. त्यानंतर रिद्धीच्या मम्मीचेही पाय धुतले आणि त्यानंतर आम्ही तिथे आम्हाला आपण म्हणतो ना, जागरण गोंधळ करायचं असेल किंवा आपण जेजुरीला देव भेटी करण्यासाठी जरी आणलेले असतील, तर सर्वात आधी इथे जे वाघ्या मुरळी असतात त्यांच्याकडनं आपल्याला देवांसाठी जे तळी भरायची असते ती इथे भरून घ्यावी लागते करा नदीच्या किनारी. तर आता आम्ही इथे बसलो होतो. जय मल्हार की जय. तर इकडे ना त्या वाघ्या मुरळ्यांनी छान असं गाणं म्हटलं देवांसाठी आणि इकडे देवांवर भंडारा वगैरे लावला, देवांना नैवेद्य दाखवला. त्यानंतर मग आरती केली आणि आरती झाल्यानंतर इथे तळी भरायची असते, तर तीही तळी तेच लोक भरतात. तर तुम्ही बघालच पुढे कसं भरली ते. जय मल्हार जय. तळी भरून झाल्यानंतर शेवटी देवांचा आशीर्वाद घेतला आणि मिस्टरांचाही आशीर्वाद घेतला. ते कराबाईवर आता ना तळी भरली आहे. ओके ओके, व्हिडिओ काढायचा रिद्धीच्या मम्मीला. कसा व्हिडिओ काढायचा आहे? अजून आम्ही खालीच आहे, अजून करा देवी म्हणजे करा नदीच्या साईडला आहे. आता देवांची तळी भरली, आता आम्ही वरती जाणार आहे, पण ऊन भयंकर आहे. आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की आता जुन्या गडावर जाऊ, कारण मूळ स्थान जुन्या गडावर आहे. तर बघू आता कसं काय होतं, कधी म्हणजे जुन्या गडावरून जायचं आहे की काय. तळी वगैरे भरून झाली, कारण पहिले इथे तळी भरायची आणि मग वरती देवदर्शनासाठी जायचं. तर चला आता आम्ही निघतो, गाडी मागे. आणि बघू शकता गर्दी नाही इतकी इथे, पण तर गर्दी. छान असा भंडारा लावला आहे, मस्त वाटतोय. दुपारचे साधारण 1:30-2 वाजले असतील आणि आता आम्ही निघालो होतो जुन्या गडाकडे. कारण याआधी आम्ही जेव्हा पण जेजुरीला गेलो आहे त्यावेळेस मी नवीन गडावरच गेलेली आहे, म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच गेली होती आणि आता दुसऱ्यांदा आलेलो आहे आम्ही. आणि तुम्हाला माहिती आहे आधी आम्ही जेजुरीला गेलो होतो, पण काकांचं अचानक निधन झालं, त्यामुळं आम्हाला जेजुरीतून न दर्शन घेताच पुन्हा घरी परत यावं लागलं. तर असो, तर आता आम्ही जुन्या गडावर आलो होतो आणि असं म्हणतात की खंडेरावांचं मूळ स्थान जुन्या गडावरच आहे, त्यामुळं सर्वात आधी तिथे दर्शन घेणं गरजेचं असतं. पण आता भरपूर लोक कोणी जात नाही जुन्या गडावर, तर भरपूर लोक नवीन गडावरच दर्शनासाठी जात असतात, कारण तो गड म्हणजे पायऱ्या चढायला सोपं आहे आणि तो लवकर चढला जातो. तसं जुना गड चढायला थोडा अवघड आहे. तर चला, जुन्या गडाच्या पहिल्या पायरीवर जिथे आम्हाला नैवेद्य म्हणजे करा नदीवर आम्ही जे नैवेद्य दाखवले देवांना, तर त्यातले 3 नैवेद्य करा नदीत सोडायचे असतात आणि त्यातले 2 नैवेद्य म्हणजे आपण गड चढताना पहिल्या पायरीवर दाखवायचे असतात नैवेद्य म्हणून. तर इकडे आम्ही नैवेद्य वगैरे दाखवले आणि मग जेजुरीला आल्यानंतर इथे एक प्रथा आहे, ती म्हणजे की इथे ज्यावेळेस आपण दर्शनाला येतो तर त्यावेळेस तर नवऱ्याने आपल्या बायकोला 5 पायऱ्या उचलून गडाच्या म्हणजे न्यायच्या असतात. कारण असं म्हणतात की खंडेरायांनी आपल्या पत्नीला म्हणजे म्हाळसादेवींना आणि बानुदेवींना हा गड पूर्ण उचलून म्हणजे त्यांच्या खांद्यावर उचलून पूर्ण गड चढवला होता, पण म्हणजे नवीन जोडीने फक्त 5 पायऱ्याच चढायच्या असतात, असं आहे तिथे. रिद्धी इकडे पाय, चालली वरती तू बाबू. काय
आताच पाहिलं पायऱ्या दम लागलाय. उठा. किती झालं पायऱ्या? थोडंच झालं. चला चला. जुन्या गाड्यावर जास्त कोणीच नाही राहत ना. देणार रे तू बॅग दे. चल मामाकडे दे बॅग. बरं ठीक आहे राहू द्या होते. जुना गड चढताना खूप जास्त दम लागत होता, कारण पहिल्यांदाच तो गड चढत होतो आणि तो गड खूप जास्त म्हणजे उंच आहे आणि लांब आहे. तर कमीत कमी 1 ते 1.5 तास तो गड चढण्यासाठी लागतो. आणि जुन्या गडावरून नवीन गड पण दिसतो, पण ते खूप दूर अंतर आहे तिथलं. चला दमले दोघं उचलून आपल्याला. पण मजाच देव कसे चढले असतील वरती एवढं घेऊन. पायी नाही, खांद्यावर खांद्यावर. तुम्ही 5 पायऱ्यात. चला रिद्धीला पण चढवायचंय वरती. जेवढी तिने बॅग घेतली तेवढं तिला चढवायचं. असं आहे का? चल चल. तिला पण 5 पायऱ्या चढायचंय. लग्नात उचलाल ना मामा तुला. मामा लग्नात उचलाल म्हणून ते आताच उचलून घ्यायचं ते म्हणते. असं आहे का? म्हणून आताच उचलून घ्यावं. तर तुम्ही बघितलं की रिद्धीच्या मामाने म्हणजे मिस्टरांनी मला उचलून घेतलं, त्यामुळं मग रिद्धी पण म्हणत होती की मामा मला पण उचलून घे. तर मिस्टरांनी तिलाही उचलून घेतलं अर्ध्या रस्त्यात. पण थोडंसं म्हणजे अवघड आहे तिथे. जास्त काही वस्तू आपण घेऊन पण जाऊ शकत नाही. मी बॅग घेतली होती, पण अर्ध्या रस्त्यात ती बॅग पण मला खूप जड झाली होती, त्यामुळं मी ती बॅग पण मिस्टरांकडेच दिली. दमली तू काय का? रिद्धीचं आता लग्न आहे. हा रिद्धी झोपले डायरेक्ट. रिद्धी खूप दमली होती. तुम्ही तिचे एक्सप्रेशन्स बघितले, पण तरी पण तिने आमचा हात धरून पूर्ण गड पायी चालली ती. आणि थोडाच वेळ म्हणजे अगदी 5 ते 10 मिनटं फक्त ती म्हणजे तिला उचलून घेतलं होतं. बाकी पूर्ण गड तिने पायी पायीच चालली. आणि गडाच्या मध्यभागी बाणूदेवींचं मंदिर आहे जुन्या गडावर, तर आम्ही तिथे दर्शन घेतलं. आणि वरतून तुम्ही बघू शकता, यालाच कडे पठार असं म्हणतात. फायनली वरती आलोय आम्ही. दमत का हो? तिची मम्मी पण दमली आहे. मी तर फर्स्ट टाइम आली माहिती का इकडं. तुम्ही किती आले हो? तुम्ही पण पहिल्यांदा? मी पण पहिल्यांदाच आली. आणि आपली रिद्धी डॉन गेला का पुढं? तो तर पायी पायी आली बाई. ती डेंजर आहे. नाही नाही हा नाही ते मजाक मध्येच बोलले. रिद्धी पण आली वरती एवढ्याला. खूप भयानक उंच वरती. अवतार बघा कसे झाले आमचे. बाबू बसत आलो ना, त्यामुळे उशीर झाला. मिस्टर थोडी पर्स सोबत घेऊन चालले वरती. दम लागला मंदिर. आम्हाला पूर्ण गड चढायला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागला. पण आम्ही कसं तरी उठत बसत गड चढलो आणि आता वरती आलो होतो. आणि आजूबाजूला थोडेफार दुकानं होते वरती गडावर पण. ओ गो बाई. म्हणून आता मी ना खाली उतरताच्या वेळेस मी दमतच नाही. रिद्धीचे गाल डायरेक्ट टमाट्यासारखे झाले. टमाटे. आणि ना मी हे काय इथं गरम खूप झालं ना. रिद्धी पूर्ण गड चढून आली, पण तुम्ही बघताय थोडीशी दमली होती, पण तरी पण तिची बडबड चालू होती. आणि हे बघा आता आम्ही मंदिरात वरती पोहोचलो होतो. मंदिर म्हणजे जसं आपलं नवीन गडाचं मंदिर आहे त्याचप्रमाणे जुन्या गडावर पण हे मंदिर आहे. आणि मूळ मूर्ती जुन्या गडावर आहे. तर पुढे तुम्हाला मूळ मूर्तीचंही दर्शन मी म्हणजे घडेलच तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. पण तुम्ही म्हणजे ज्यांनी कोणी जुना गड बघितला नसेल तर त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच गडाचं दर्शन करा. म्हणजे अगदी नवीन गड जसा आहे ना तसाच आहे. छान आहे. जुन्या नवीन मंदिरासारखे, फक्त थोडं छोटं आहे. ते थोडं ऑलरेडी छोट आहे. हा प्रॉपर आहे. हा हे मंदिर म्हणजे जुनं आहे ना. म्हणजे जुनं आहे, नंतरच तिकडे मेन मूर्ती इकडे आहे. जुनीच आहे. ही बघा ही जाडूवाली. ए माऊ एक मिनिटाचं काम दोन्ही
ते झाडू घेतल्यावर अच्छा बरोबर. मिनिटाचं काम झालं. एकच मिनिटाचं काम आहे का? कुठं? झाडून घे, सगळं झाडून घे आवर. मी एवढं नाही झाडणार. दर्शन बरं ठीक आहे छान एकदम छान. मी तर पहिल्यांदाच आली, म्हणजे मला तर माहितीच नव्हतं इकडं दुसरं म्हणजे मस्त आहे एकदम. जय जय. मंदिरात आम्ही दर्शन घेतलं, ओटीचं सामान घेतलं होतं, तर देवीची ओटीही भरली, म्हाळसा देवी आणि बाणूदेवींची. आणि त्यानंतर मग बाहेर आलो आणि बाहेर इथे सुद्धा मंदिराच्या बाहेर तळी भरायला लागते, तर आम्ही सर्वांनी तिथेही तळी भरली. चिंतामण मोरया, आनंदीचा उदय उदय, भैरवाचे चांग भले, बोल अहंकारा, सदा आनंदाचा एकूण तळी भरून झाल्यानंतर मग आम्ही देवावर भंडारा उधळला आणि देवाचं दर्शन घेतलं पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा तुम्ही बघाल की म्हणजे जुन्या गडावर इतकी गर्दी नसते, कारण खूप क्वचित लोक जुन्या गडावर येत असतात. तर तुम्हाला दिसतंय की बिलकुल पण गर्दी नाही, अगदी बोटावर मोजण्या इतके लोक असतात. पण ज्यांना माहिती आहे की मूळ स्थान ते आहे तर ते येतात तिथे दर्शनाला. बघू ना हे बाई देवाचे नाव रामभाऊ दाखव बोटाने. काय देवाची घोडाची इथून घोड्यांनी महादेवांच्या खंडरावाच्या घोड्याचं नाव वारू होतं. तर खंडोबाच्या टायमाला घोड्यावर स्वार व्हायचे, त्याच्या टायमाला इथून घोड्याने उड्डाण केलं. ही जागा आहे. अच्छा. हे टापाची निशाणी घोड्यांच्या. हा आणि इथून घोडा खंडरावाला स्वारून डायरेक्ट उड्डाण करायचा वैकुंठाला. बोल खंडराव महाराज की जय. जय. जय म्हणला. सदा आनंदाचा. जय भाले माता की जय. जय. रिद्धीचे पप्पा आणि मम्मी या आधीही जुन्या गडावर येऊन गेले, त्यामुळे तिथे त्यांना भरपूर माहिती होती. तर आम्हाला त्यांनी ते सांगितलं की इथून म्हणजे कुठून खंडेराव महाराज प्रस्थान करायचे किंवा काय. तर ते आम्हाला ऐकलं, आम्ही दर्शन घेतलं. आणि आता तिथूनच एक दुसरा रस्ता आहे नवीन गडावर जायला, तर आम्ही त्या रस्त्याने आता नवीन गडाकडे निघालो होतो. गड पण अजून किती लांब आहे, इथून दिसतो डायरेक्ट. हे बा तिकडे पायऱ्या नसेल म्हणजे बरं. पायऱ्या नाही, इथून जायचंय आपल्याला. किती लांब आहे बघा. आपण हा भाई चला रिद्धी, लय लांब जायचं अजून आपल्याला. पळ, भागो भागो भागो. माऊ दमली का काय करू राहिली बेटा? काय? पण जुन्या गडाकडून नवीन गडाकडे जाणारा रस्ता तुम्ही बघू शकता, खूप जास्त डेंजर होता. म्हणजे खूप खडकाळ रस्ता होता. म्हणजे काही ठिकाणी सपाटीचा रस्ता होता, पण काही ठिकाणी खूप जास्त खडकाळ रस्ता होता. तर आम्ही कसं बसं तिथून निघालो. आणि तुम्हाला जसं मी बोलली की जुन्या गडाकडून नवीन गडाकडे जाताना सुद्धा बाणूबाईंचं मंदिर आहे, तर आम्ही तिथेही दर्शन घेतलं. आणि तुम्ही हा बघताय त्याच्या म्हणजे थोडं खाली जाताना अगदी खूपच खराब रस्ता लागला होता. तर हा रस्ता तसाच आहे, थोड्याफार पायऱ्या आहेत तिथे, पण बाकी सगळा रस्ता असाच आहे. अजून 15-20 मिनिटाचा प्रवास बाकी आमचा. खूप दम लागला आता. सगळे आले, मला जड झालं होतं म्हणून बॅग मिस्टरांकडे दिली मी. आणि हे बघा आमची गाडी, मागे आमची गाडी, इथे खाली हे बघा, दाखवते तुम्हाला झूम करून. हे बघा इथे आमची गाडी आहे आणि इथून बघा किती लांब आहे. चला. तर इकडे बघताय तुम्ही की सूर्यास्ताची पण वेळ झाली होती आणि निसर्गाचं वातावरण बघताय की खूपच छान झालं होतं, म्हणजे गार झालं होतं वातावरण मस्त. आणि आम्ही आता पोहोचलो होतो गडावर, नवीन गडावर. तर इकडे तुम्ही बघाल की इकडे पश्चिम दरवाजा, तर पश्चिम दरवाजाने आम्हाला मध्ये जायचं होतं, कारण गडाला 4 दरवाजे आहे नवीन गडाला. तर आम्ही पश्चिम दरवाजाने आतमध्ये गेलो. आणि मध्ये गेल्यानंतर म्हणजे तुम्ही कळसाचंही दर्शन घेऊ शकता. तिथे ना मंदिराचं थोडं काम चालू होतं, त्यामुळं मग आम्ही साईडने गेलो आणि इतकी काही गर्दी नव्हती. 5-1 मिनटातच आमचं दर्शन झालं. आणि तुम्ही इथे बघताय की मंदिराचं काहीतरी काम चालू होतं, त्यामुळं गर्दीही इतकी नव्हती. आणि आजचा दिवसही छान होता. आज होळी होती आणि होळीच्या दिवशी आमचं खूप छान दर्शन झालं. उचल त्याला. ऋतू उचल. ऋतूनी उचल. रिद्धी उचललं. ओ बाबो, ऋतू मामी का बघ. पप्पी बिप्पी घेऊ नको रिद्धी. पण नको पपड्या, नको. छान आहे हा. तू थोडीशी घाबरत आहे. नको आपण दुसरं आणू नवीन. हा बस. ए उडू नको त्याला, खाली ठेव बाबड्या. भारी पॅन्ट तू घे ना.
रिद्धीला मंदिराच्या बाहेर एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू दिसलं तर तिने लगेच ते उचलून आणलं. आणि रिद्धीचं माहिती, तिला काही दिसलं की ती काही पण उद्योग करते. तर तिने ते पिल्लू आणलं आणि आम्ही दर्शनच घेत होतो आणि फोटो काढत होतो. तेवढ्यात आपल्याला आपल्या नाशिकचा एक ताई आपल्या सबस्क्रायबर आहे, तर त्या भेटल्या आणि म्हणजे त्यांनी रिद्धीला बघितलं वाटतं. त्यामुळं मग त्या म्हणजे तिथून पळत आल्या आणि त्यांना भेटून खूप छान वाटलं. तर त्याही नाशिकच्याच आहे, तर त्यांना भेटून छान वाटलं. त्यानंतर मग माझी फोनची बॅटरी लो झाली आणि आम्ही रूमवर आलो. पुन्हा मोरगावलाच आलो आम्ही. रिद्धी, रिद्धी बाळा, तुझी सेवा चालू आहे, लय दमली ना तू. आणि आपला आज पण मुक्काम इकडंच आहे. मुक्काम करायला जेजुरी सोडून मोरगावला आलोय आपण. काल नाही का काल जेजुरीवरून इथं आलो नाही, काल 200 किलोमीटर झोपायला फक्त जेजुरीला आलो तो, परत शिखर शिंगणापूरला आणि आज परत आलोय. रिद्धीची किती सेवा चालू आहे बघा. थकली 2 गड चढली. 2 गड चढली रिद्धी. किती स्ट्रॉंग आहे का ग रिद्धी. आता बोलायची कॅपॅसिटी संपली रिद्धीची. तर रिद्धी पण 2 गड चढून खूप दमली होती आणि आम्ही सर्व पण खूप जास्त दमलो होतो. त्यामुळे आम्ही पुन्हा मोरगावला आलो, रूम घेतला आणि तिथे आराम केला. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.